मुख्यमंत्र्यांच्या दरेगावातून अधिक माहिती जाणून घेऊयात। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, मुख्यमंत्र्यांची प्रकृती, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती सध्या कशी आहे आणि मुंबईमध्ये परत आल्यानंतर साधारणतः काय त्यांचं रुटीन असेल, काय शेड्यूल असेल, बैठका होणार आहेत का? महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे नवीन मुख्यमंत्र्याची, नव्या सरकारची। त्यातच सलग तिसऱ्या दिवशी देखील राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातील दरे या ठिकाणीच मुक्कामी आहे। कालपर्यंत जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत काहीशी बरी नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टरांची टीम दाखल झाली। त्यांना त्यांच्या घरीच त्या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं, सलाईन देखील लावण्यात आलं आणि रात्री उशिरा डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे देखील या ठिकाणी वडिलांची तब्येत विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि आज जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत काहीशी बरी आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे आणि त्यामुळं ते आज या बंगल्यातून बाहेर देखील पडू शकतात। या गावात अनेक लोकांच्या भेटीगाठी देखील ते घेऊ शकतात। एवढंच काय तर या गावामध्ये अनेक कार्यकर्ते देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। कालपर्यंत जे कार्यकर्ते आलेले होते त्यांना मुख्यमंत्री न भेटता त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या घरी जावं लागलं होतं। मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही लोकांना या ठिकाणी भेटू शकतात। एवढंच काय तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत, बैठका सुरू आहेत आणि काळजीवाहू मुख्यमंत्री हे त्यांच्या मूळ गावीच आहे, त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत होते। मात्र त्यांची आज तब्येत काहीशी बरी आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 3च्या नंतर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना होऊ शकतात अशी देखील प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। सगळ्यांचं लक्ष हेच लागलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेतात, राज्याला नवं सरकार कधी मिळणार आणि नवीन मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न कदाचित आज नाहीतर उद्यामध्ये संपू शकतो आणि लवकरच नवीन सरकार स्थापन होऊ शकतो। मात्र आता तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत काहीशी बरी आहे आणि त्यामुळे ते आज पुन्हा एकदा हेलिकॉप्टरने जवळपास 3-4च्या सुमारास पुन्हा एकदा मुंबईकडे जाऊ शकतात। हो, मिकी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।